आपण पाहत आहात PUN न्यूज मराठी। आज आम्ही आलो आहोत पर्वती दर्शन येथे, जिथे स्थानिक नागरिकांनी वीज खंडित होण्याच्या गंभीर समस्या आणि तक्रारी मांडल्या आहेत। नेमक्या काय आहेत या समस्या? प्रशासनाने याकडे लक्ष दिले आहे का? चला थेट नागरिकांकडून त्यांचे म्हणणे जाणून घेऊया। सध्या पर्वती दर्शन भागामध्ये शिवदर्शन पर्वती दर्शन या भागामध्ये सध्या रोज सकाळी जी लाईट जाते ती पार दुपारीच येते। MECB वाल्यांचं म्हणणं आहे की स्मार्ट मीटर बसवा, स्मार्ट मीटर बसून पण त्याचा उपयोग होत नाही। उलटं स्मार्ट मीटरमुळं लाईटचं बिल एवढं मोठ्या प्रमाणात येतं। पूर्वी ज्या ठिकाणी 600 रुपये लाईट मीटरचं बिल येत होतं त्या ठिकाणी 10,000 रुपये लाईट मीटर बिल यायला लागलं। स्मार्ट मीटरमुळं लाईटची व्यवस्था पूर्ण करायची नाही, पूर्ण वेळ लाईट द्यायचीच नाही, उलटं बिल वाढवून द्यायचं आणि लोकांना न हा त्रास देण्याचं काम हे MECB महावितरणामार्फत चाललेलं आहे। या बाबतीत सध्या प्रत्येक भागात कुठलाही नगरसेवक फारसं असं लक्ष देत नाही। सामान्य माणूस ह्या सगळ्या गोष्टीला एवढा कंटाळला आहे की रोज लाईट जाण्यामुळं म्हणजे किती मोठ्या प्रमाणात नुकसान होतं। मुलांचा रात्रीची लाईट गेल्यानंतर त्यांचा अभ्यासही होत नाही। सकाळी त्यांची शाळेला जायची गडबड असती, त्यावेळेस अडथळे निर्माण होतात। त्यामुळे वेळेवर लहान मुलं देखील शाळेत जात नाही, त्यांचा अभ्यास होत नाही। हा त्रास लहानांपासून पार वयस्कर वयोवृद्ध लोकांपर्यंत हा त्रास सहन करावा लागतो आहे। सध्याची परिस्थिती, ह्या परिस्थितीमध्ये लोकांनी राहायचं कसं, खायचं काय, बिल भरायचं वीज बिल तर तेवढं। आणि स्मार्ट मीटरसाठी म्हणजे आग्रह जबरदस्ती चाललेली आहे, महावितरणाची जबरदस्ती चाललेली आहे। आम्ही नगरसेवक, मी होतो, माझी मिसेस होती, त्या काळात ही परिस्थिती बिलकुल आढळून आलेली नाही। म्हणजे कधीच लाईट जाणं हा प्रकारच नव्हता। साध्या एका फोनवर लाईट परत गेलेली लाईट परत यायची। म्हणजे ह्या परिस्थितीत लोक चाललेली आहे। याच्याकडं महावितरणाने आणि प्रशासनाने लक्ष देणं गरजेचं आहे। नमस्कार, मी निलेश आर्टिस्ट। मी गेली 15 वर्षे या विभागात राहतो। आत्तापर्यंत कधीच या 4 वर्षापूर्वी जो 2022पासून हा प्रॉब्लेम सुरू झाला आहे तो आत्तापर्यंत कधीच नव्हता। गुरुवारी लाईट जात होती, कधी अवकाळी पाऊस आला, कधी काय प्रॉब्लेम झाला तर आम्ही समजू शकतो। पण माझ्याकडं त्या गोष्टीचे पुरावे आहेत जे मी रोज त्या अधिकाऱ्यांना मेसेज थ्रू पाठवत होतो की लाईट किती वाजता जाते आणि का जाते। अधिकाऱ्यांचं म्हणणं असं आहे की तुमचा फोन आल्याशिवाय आम्ही लाईट चालू करू शकत नाही, आम्हाला कळत नाही। व आमच्या नागरिकांचं म्हणणं आहे की आम्ही MSCBसाठी काम करतो का? आम्ही लाईट बिल वेळेत भरतो, लाईट बिल वेळेत भरूनही रोजची लाईट जाते। काल रात्री 11 वाजता गेलेली लाईट 3 वाजता आली, सकाळी 6 वाजता गेलेली लाईट 10-11 वाजता येते। आणि 2022पासूनचे हे सगळे मेसेज, हे सगळे पाठपुरावे मी नगरसेवक ते राज्यमंत्री CMO ऑफिसला मेल केलेला आहे। त्यानंतर प्रभाग समितीचे अध्यक्ष सगळ्यांना या गोष्टीची कल्पना आहे, पण याच्यावर काही निर्णय घेतला जात नाही। एका DPसाठी गेली 4 वर्ष आम्ही पाठपुरावा करूनही त्याचा इथल्या लोकांना त्या तक्रारीचं निराकरण किंवा त्याबद्दल कोणी सिरियसनेसपणा घेतच नाही। म्हणजे आता लाईट सकाळी 6ला जाते, ह्या मध्यमवर्गीय भागातल्या कामाला जाणारी लोक, शाळेला जाणारी लोक, वृद्ध लोक आणि पत्र्याच्या घरात राहणारी, झोपडपट्टीत राहणारी लोक आहेत। या उन्हाळ्यातसुद्धा त्यांची रोज लाईट जात होते, रोज रात्री अपरात्री लाईट जात होते। लहान मुलांना त्रास होत होता। अतिसंवेदनशील समजला जाणारा हा भाग हिंदू मुस्लिम समाजात इथं काही तेढ निर्माण झाले होते। रात्री लाईट गेल्यानंतर इथली एक महत्त्वाची बाब तुम्हाला सांगतो, इथले मोबाईलचे नेटवर्कसुद्धा लाईट गेल्यानंतर जातात। इथं काही प्रकार घडला लाईट गेल्यानंतर, मध्यंतरी गाड्या फोडण्यात आले, पेट्रोल चोऱ्या झाले, तर इथं अजून काही मोठी घटना झाली तर या घटनेला कोण जबाबदार असणार? सरकार असणार, प्रशासन असणार, महानगरपालिका असणार की महावितरण असणार? तर याचा तुम्ही एकदम म्हणजे काय म्हणते, एकदम गांभीर्यपूर्वक याचा विचार करावा। उद्या जर या बाबतीत काही घटना घडली तर या सगळ्याच इथले नगरसेवक, इथले मंत्री, इथले सरकार, इथले महावितरणाचे अधिकारी सगळे जबाबदार असतील। इथं मागं पर्वती दर्शनमध्ये महावितरणाचं ऑफिस गेली 4 वर्ष झालं त्यांनी घेऊन ठेवलं आहे।
पण त्या महावितरणाच्या ऑफिसमध्ये कचरा टाकला जातो, तिथं कोण अधिकारी येत नाही, इथले तक्रार निवारण होत नाहीत, गाड्या पार्किंग होतात आणि ते महावितरणाचं ऑफिस जर आता हे काही दिवसात चालू झालं नाही तर आम्ही सगळ्यांसमोर सांगतो, ही लाईटची तक्रार जर पर्वती दर्शनमधून सॉल्व झाली नाही तर आम्ही सगळ्यांनी तिथं समाजासाठी एक समाज मंदिर तिथं बांधून टाकणार. गेले कित्येक दिवस पण सारखीच लाईट जाते. आता ह्याच्या अगोदर कधी नव्हतं, पण ह्या 2 वर्षात तर जास्तच हे लागलं आहे. दिवसातनं 10 वेळा लाईट जाते. मग आम्ही धंदा कसा करायचा? त्याच्यावरच सगळं चालतं आहे. सारखेच किती वेळ जाते लाईट गेली तर 2-2 तास 3-3 तास जाते आहे. आणि तुम्ही तक्रार केली तर त्याची लगेच कारवाई किंवा त्याच्यावर काय? नाही होत. होईल काम चालू आहे. जर फोन केला तरी सांगतात की काम चालू आहे, 2 तास लागेल, हे लागेल, पाऊस येतो आहे. आणि संबंधित विभागाकडनं जर फोन आपण केला तर तो उचलला जातो का, रिसिव्ह केला जातो का? नाही, म्हणजे तुम्हाला काम सोडून तिथंच जावं लागतं. ते फक्त फोनवर सांगतात की बाबा 2 तासांनी येईल, पाऊस येतो आहे, काम चालू आहे. दरवेळेस असंच सांगितलं जातं. म्हणजे आणि हे पावसाळ्यात नाही, इतर वेळेस पण होतं. जरासा पाऊस पडला तरी लगेच लाईट जाते. अच्छा. हो, आणि विचारलं तर सांगतात की काम चालू आहे, होईल. दरवेळेस म्हणजे प्रत्येक वेळेस असंच. त्याच्यामुळे तुमच्या मग यामुळं आमच्या धंद्यावर परिणाम होतो ना. दिवसभर लाईट नाही, रात्री 10 नंतर लाईट येते. मग दिवसा काय करणार? दिवसभर कधी लाईट नसते, सारखंच चालू असतं. सारखी लाईट घालवतात, हे चुकीचं आहे आणि आम्हाला खूप त्रास होतो. आमची मोटरसुद्धा जळली लाईटीमुळं. मध्यरात्रीसुद्धा जाते लाईट आणि मच्छर वगैरे खूप येतात लाईट गेली की. फोन केला MSC वाल्यांना तरी ते उचलत नाही, आणि उचललं तर सांगतात 1 तासाने येईल, अर्ध्या तासाने येईल, पण येत नाही. आमच्या घरात लहान मुलं आहेत, त्याच्यामुळं खूप त्रास होतो. पेशंट आहे एक, सतत लाईट, आणि ते पण असं नाही की 10-15 मिनटं जाते, 1-1, 4-4 तास जाते. आणि ते पण मग आम्ही आमच्या अमित भाऊला फोन लावायला सांगतो, ते ही करायला सांगतो, तेव्हा ते कुठंतरी येते लाईट. आणि एवढ्या महिन्यात तर भयंकर, म्हणजे पाऊस आहे म्हणून नाही, पण सततच होय लाईट जाते सतत. उन्हाळ्यात पण आहेच आहे तोच प्रकार, पण आत्ता पावसाळ्यात जास्त आहे. पावसाळ्यात म्हणजे रोज म्हटलं ना तर 4-4 तास लाईट गेलेलीच आहे. करतो की फोन आम्ही, येतोच करतात, येईल लाईट, काम चालू आहे, येईल लाईट, काम चालू आहे, असं करतात ते. किती वेळाने येते लाईट? येते 4 तासांनी, 3 तासांनी, 2 तासांनी, कधी उचलतात, कधी नाही उचलत, असं चाललेलं आहे प्रकार. तर काय करणार? पर्वती दर्शनमधली रहिवासी आहे मी. माझं नाव मीनाक्षी शैलेश कराळे. आज किती दिवस झालं, किती वर्ष झालं लाईट सारखी जाते. किती कंप्लेंट केली, काही केलं तरी लाईट काही येत नाही. नगरसेवकाला सांगितलं, ऑनलाईन कंप्लेंट केली, सगळं हे करूनसुद्धा रात्रभर लाईट जाते, दिवसासुद्धा जाते. माझं टेलरिंगचा व्यवसाय आहे, तर त्याच्यामुळं माझं काम थांबून राहतं आहे. आणि बिल कितीही सांगा, कितीही फोन करा, काही फरक पडत नाही. येतच नाही बोलवलं लवकर. बिल तर भरपूर येतो. वैजू पाटील बोलते. लाईटचा खूपच प्रॉब्लेम झाला आहे. सकाळी लाईट जाते 6 वाजता आणि फार उशिरा येते. सकाळी पोरींना मोबाईल चार्जिंग करायचे असतात, लाईटीवरती पाणी गरम करायचं असतं आणि सारखं लाईट जाते सकाळ संध्याकाळ. आता रात्री मी 2:30 वाजेपर्यंत फोन करत होते, लाईट कधी येणार, हा येणार 10 मिनटात, हा येणार 15 मिनटात. हा हल्ली फारच प्रॉब्लेम झालेला आहे. ह्याच्यावर काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे, नाहीतर आम्हाला काही कारवाई करायला लागणार. मोर्चा नाही तर आंदोलन करणार, कारण हे नेहमीचं रोजचं झालेलं, रोजचं मोठं त्याला कोण रडत झालेलं आहे. असं कुठं असतं का? अख्ख्या दर्शनमध्ये लाईट नव्हती, रात्री पण आणि सकाळीसुद्धा. सारखं यांना फोन करायचा, 10 मिनटांनी येणार, 15 मिनटांनी येणार. बाकीच्यांची कामं पण खोळपलेली असतात ना. काहीतरी निर्णय करायलाच पाहिजे. नमस्कार, मी नारायण तेलंग, पर्वती मतदारसंघाचा उपाध्यक्ष, परत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. आमच्या भागात जी समस्या आहे महाराष्ट्र वितरणची, रोज रात्री अपरात्री लाईट जाते. परत कर्मचाऱ्यांना फोन केला तर येतो, त्यानंतर असा काल आमच्या बाबतीत असा प्रकार घडला. रात्री फोन केला कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना, फोन उचलून बाजूला ठेवतात, पण कुणी आलं नाही. मग आम्ही स्वतः अभिमन्यू मैड असेल, अनिल भाऊ साळुंके असेल,
परत निलेश भाऊ खराडे आम्ही स्वतः जाऊन मेन डिव्हिजनला दत्तवाडी डिव्हिजनला जाऊन तिथं आम्ही त्यांच्याशी वाद घातला. त्या वादानंतर त्यांनी ते लाईट इथं चालू केली आणि परत नंतर फोन करून आम्हाला विचारतात लाईट आली का. म्हणजे ह्या महावितरणाची अशी कामं आहेत. आता इथं रोज हातावर पोटा काम करणारे लोक आहेत, तर काय करावं. रात्रीचे लाईट जाते, अपरात्री लाईट जाते, सकाळी उठलं सकाळी 6 वाजता लाईट जाते. महावितरण अधिकारी सुनील कुरील स्वारगेट विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांची बी अशी एक तक्रार होती की त्यांच्याकडे कुठल्या समस्या घेऊन गेलं तर ते अतिरिक्त आयुक्त असे होते, कार्यकारी अतिरिक्त आयुक्त, की जा नाही होत तुझं काम, म्हणजे उद्धटपणे बोलणे. त्यांना महिला कळत नव्हत्या का कोण कळत नव्हत्या. त्यावेळी आम्ही त्यांना एक पत्र दिलं होतं, त्याच्यावर अद्यापही कारवाई झालेली नाही आहे. त्यानंतर आम्ही फलके साहेब म्हणजे कार्यकारी अभियंता पु ल देशपांडे त्यांनाही पत्र दिलं, पण त्यांनी पण टाळाटाळ केली. ह्या विषयावर आहे ना एक MECBचे अधिकारी वरिष्ठ अधिकारीपासून खालपर्यंत कोणच कुठल्या गोष्टीची दखल घेत नाही. जर इथून पुढं जर असं झालं तर अन्यथा तीव्र स्वरूपाचे तर आंदोलन होईलच होईल, पण त्यांची कुठलीच गाई केली जाणार नाही. 3 महिने लाईट बिल भरणार आणि 3 महिने लाईट बिल काय भरणार नाही. आमच्या पर्वती दर्शन भागातील जनतेला माझं सांगणं आहे आणि त्या कार्यकारी अभियंत्यांना बी सांगणं आहे की 3 महिने परत काय आम्ही लाईट बिल भरू शकत नाही. मग आता इथून पुढं जर मी इथला स्थानिक नागरिक आहे. मी इथं 50 वर्षापासून इथं राहतो आहे. याच्या अगोदर कधीच असा लाईटीचा प्रॉब्लेम नव्हता, पण गेले 4 वर्ष झाले इथं रोज सकाळी संध्याकाळी कधीही लाईट जाते. इथं शाळेचे प्रॉब्लेम होतात, मुलांना शाळेत जायचं असतं, सकाळी पूर्ण लाईट गेलेली असते आणि किती फोन केले तरी ते फोन उचलत नाही. मग आता हे सांगायचं कुणाला, हा मोठा प्रॉब्लेम निर्माण झाला की याचं नक्की जबाबदार कोण याला.